आणि आता थेट जाऊया भगवानगडावर, कारण आपली जी तांत्रिक अडचण आहे ती दूर झाली आणि आपल्या सोबत आहेत महंत नामदेव शास्त्रीजी आणि त्यांच्यासोबत आपण या ताज्या घडामोडींवर चर्चा करायची। नामदेव शास्त्रीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये। नमस्कार महाराज। महाराज, खरं तर धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरू आहेत आणि त्यानंतर काल त्यांनी भगवानगडाला भेट दिली, आपल्याशी चर्चा केली। आज आपण सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलीत, आपण भक्कम पाठिंबा गडाचा आहे त्याला असं सांगितलंय। ही नेमकी भूमिका आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जर समजली तर आणखी चांगलं होईल। याच्यामध्ये दोन प्रकार असे आहेत की थोडा गैरसमज करण्यात आला। एखाद्या वैज्ञानिकाला तुम्ही बोलवलं किंवा एखाद्या फिलॉसॉफरला बोलवलं तर त्याची भाषा समजण्याची सुद्धा एक पात्रता आपल्याला लागते। तसं मी जो फिलॉसॉफर आहे तर मी बोलत असताना हत्येचं समर्थन केलेलं नाही। बरोबर, पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की वारकरी संप्रदाय हा शाकाहारी आहे। हो, आणि शाकाहारी आहे, जो नॉनव्हेज खात नाही तो एका हत्येचं समर्थन करतो असा अर्थ पत्रकारांनी लोकांनी काढणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। कदाचित त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचे अर्थसुद्धा, तुकोबारांच्या शब्दाचे अर्थसुद्धा व्यवस्थित काढता येत नाहीत। पहिली गोष्ट, हत्येच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री बोललेले आहेत की जो दोषी असेल त्याला आम्ही फासावर लटकू। हे बोलल्यानंतर नामदेव शास्त्री कोण लागून गेले हत्येचं समर्थन करणारे? आमची मानसिकता अशी आहे की गुन्हेगार तयार होऊ नये, गुन्हेगाराची मानसिकता पाहावी, हा विषय आहे। म्हणजे गुन्हेगार तयार होऊ नये, कारण की वारकरी संप्रदायामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना माळ घालून कीर्तनकार बनवलं जातं, त्या संप्रदायातले आम्ही लोक आहेत। गुन्हेगाराचं समर्थन करत नाही, हा महाराष्ट्राने आपला गैरसमज काढून टाकावा। ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस हत्येचं, चोरीचं समर्थन करतो एवढे दुर्दैवी अर्थ काढून एखाद्या तत्वज्ञानी माणसाला किंवा ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला बदनाम करू नयेत, हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा असा आहे की जो धनंजयला जो मी पाठिंबा दिलेला आहे त्याला मी लहानपणीपासून पाहिलेलं आहे। बरोबर आहे, कारण की आता माझं वय 66 आहे, त्याचं पूर्ण वाढ, त्याच्यावर येणारे संकट, घरामध्ये झालेले मतभेद याला मी साक्षी आहे। आणि मला एक याची जाणीव आहे की तो निश्चित रूपाने खुनी नाही आहे, म्हणून मी पाठिंबा दिलेला आहे। तर ह्या गोष्टी मीडियाने पहिल्यांदा समजून घ्या की मी पाठिंबा कशाचा दिलेला आहे। हत्येचा निषेध करणं हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे, म्हणून राजकीय अर्थ माझ्या बोलण्यातून काढू नयेत ही विनंती आहे। दुसरा महत्त्वाचा अर्थ आहे की मी गडच सोडलेला आहे, गड हा राजकारणी नाही आहेत। चौथा महंत गडावर बसवलेला आहे, ऑफिशियली त्याच्या नावाने सगळं केलेलं आहे। आणि म्हणून राजकारणी नामदेव शास्त्री आहेत, ज्ञानेश्वरी सांगणार आहेत, हा दुर्दैवी अर्थ महाराष्ट्राने काढलेला आहे। हत्येचं समर्थन नाही, तो न्याय विभाग आहे, तपासाचा भाग आहे। जे काही असेल ते तिथं शिक्षा होईल, त्याला मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांनी गेल्या 53 दिवसापासून सांगितलेले आहेत। परंतु सरधय असल्यामुळं धनंजयची जी मानसिक अवस्था ती मला पाहवली नाही आणि एक संतांचं अंतःकरण असल्यामुळं मला याची जाणीव निर्माण झाली आणि मी सांगितलं की धनंजयचा माझा पाठिंबा आहे। याचा बाऊ करून राजकारण करणं हे दुर्दैव आहे। मला वाटतं तुम्ही हे उत्तम केलं, कारण आम्हालाही तीच अपेक्षा होती की तुमच्या भूमिकेविषयी अनेकांनी ज्या टीका केल्यात त्याच्याविषयीच तुमची नेमकी भूमिका आहे ती महाराष्ट्राला समजावी आणि एबीपी माझाच्या 0 ओव्हरच्या या व्यासपीठावर तुम्ही ती समजावून सांगितली, त्याबद्दल पहिले आभार तुमचे। पण धनंजयना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे असं देखील एक आपलं वाक्य होतं, त्याचा अर्थ नेमका महाराष्ट्रानं काय घ्यायचा? मी एबीपीला असं विचारतो की आपण म्हणू शकता का धनंजय दोषी आहे की धनंजयने खून केलाय, असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? एबीपी माझाचा संबंध नाही, हे एक सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर जेव्हा एखाद्या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि त्या विषयावरती आरोप प्रत्यारोपांची राळ उठली जाते आपल्या महाराष्ट्र, आपण बोलावं। आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला सजा दिली जात नाही।
तसं जे दोषी असतील त्याला नक्की फासावर चढवलं जावं हे माझं मत आहे. पण जे दोषी नाहीत त्याच्या अवतीभोवती राजकारण करू नयेत. एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं आणि 30 वर्षांनी तो निर्दोष आहे कळणं, त्याचं तारुण्य नष्ट होतं, त्याचा कार्यभाग नष्ट होतो. हा माझा बोलण्याचा हेतू आहे. हत्येचं समर्थन कधीही करणार नाही. मी काल आमचं आता एक 10 मिनिटापूर्वी बोलणं झालंय. संतोष देशमुखचे भाऊ मला भेटायला येतात, आमची बैठक आहे. हो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माझ्याकडे 150 विद्यार्थी आहेत, सगळ्या समाजाचे आहेत, विनामूल्य आपण त्यांना शिकवतो. संतोष देशमुखची मुलंही माझ्याकडे पाठवा, मी त्यांची सगळ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. अजून काय हवंय माझ्याकडून बोला. महाराज, हाच विषय एक फार महत्त्वाचा आहे. एक धनंजय मुंडे जे तुम्हाला भेटून गेले आणि जे धनंजय देशमुख आहेत ज्यांच्या घरात आज दुःख आहे ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. त्यांना तुम्ही कधी भेट देणार आहात आणि त्यांना न्याय मिळेल असं देखील आपण आवाहन करणार आहात का? ते जेव्हा म्हणतील ते जेव्हा भेटायला तयार आहे त्यांच्या घरी जाऊन मी भेट देईल. पण याचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आज 150 पोरं आम्ही विनामूल्य सगळ्या समाजाचे सांभाळतो, त्याचे काही उपकाराची जाण महाराष्ट्राने ठेवली पाहिजे ना. गेल्या 20 वर्षापासून गडावर अन्नदान आहे, ज्ञानदान आहेत, वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे, 150 विद्यार्थी विनामूल्य शिकवतात. याचं भान न ठेवता तुम्ही एखाद्या फिलॉसॉफरवर जेव्हा उधळपट्टी करताय, तुम्ही काही राजकारणी माणूस आहे का? माझ्या शब्दाचा अर्थ कळायला सुद्धा माझ्या दृष्टीने पात्रता लागते. मला वाटतं जो कोणाचा गैरसमज झाले असतील ते जर दूर करण्यासाठी आज ABP माझाचं झिरोवर हे व्यासपीठ आहे, आपण बोलावं महाराज. कदाचित मी त्याच्यामुळेच आपल्याला आपली विनंती स्वीकारली. माझा विश्वास आहे ABP माझावर. हत्येचं कुठल्याही प्रकारे समर्थन केलेलं नाही, करणार नाही. तो न्यायालयाचा विभाग आहे, तपास यंत्रणा चालू आहेत, मुख्यमंत्र्याच्या हातात सत्ता आहेत, तो त्यांचं डिपार्टमेंट झालं. पण सर्वसामान्य दोषरहित लोकांना करणं, दोषी लोकांना बाजूला ठेवणं, जे दोषरहित आहे त्यांना आश्रय देणं हे संतांचं काम आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला दोष ठरवत नाहीत, म्हणजे सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत त्याला आम्ही दोषी मानत नाहीत. पण जे काही समाजामध्ये निर्दोष व्यक्ती आहेत त्याचं मनोबल वाढवणं, त्याला साथ देणं, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणं, त्याचं हेच ते गीतेचं काम आहे. कृष्णाचं काम काय आहे? जो अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता त्याला उचललेलं आहे. हा धनुर्धर धनंजय आहेत, याला मी उचललं. एवढी समाजामध्ये वावदळ उठण्याचं काही कारण नाही ना. एक व्यक्तीला एवढा महाराष्ट्र अशा पद्धतीने ट्रीट करतो किंवा घाबरतो हे मला शोभत नाही येते या बोलणं. याचाही चुकीचा अर्थ काढू नये पुन्हा. बरोबर. पहिल्याच प्रश्नाला तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली होती की काही गैरसमज झालेत. आणखी एका मुद्द्यावरती लोकांनी खूप टीकेची राळ उठवली, ते म्हणजे संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली याचाही विचार झाला पाहिजे, असं एकंदरीत एक वादाचं वाक्य होतं आणि त्याच्यावर अनेक टीकेची राळ उठते. अतिशय सुंदर प्रश्न आहे आपला आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर फार चांगल्या पद्धतीने सांगतो. गुन्हेगाराची जी मानसिकता आहे त्याला प्रोत्साहन देऊ नये, दिलं गेलं नाही पाहिजे. पण गुन्हेगार का तयार होतात, गुन्हा का होतो, याचं महाभारतामध्ये फार स्पष्ट उदाहरण आहे. ज्या वेळेस द्रौपदी एका राजकुमाराला एका शब्दाने दुखवते, तो राजकुमार पूर्ण महाभारत घडवतो, देशाचा संघर्ष घडवतो. म्हणजे महाभारताच्या युद्धाला एक अपमानित करणारं वाक्य कारणीभूत आहे. म्हणून जेव्हा गुन्हेगार गुन्हा करतो, राजकुमार गुन्हा करतो आपलं ऐश्वर्य सोडून, ती मानसिकता आपल्या हातून घडू नये, कुणाचा अपमान होऊ नये, हा माझा गुन्हेगाराच्या मानसिकतेचा प्रश्न होता. हत्येचं समर्थन मी करणार नाही. उलट तुकोबारायांचं एक वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो. अन्यायाशी राजा न करिता दंड. अन्याय करणाऱ्यावर जर राजाने दंड नाही केला तर समाज व्यवस्था बिघडेल. हे जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला अभंगामध्ये सांगून ठेवलेले आहेत. आम्ही त्यांची पाईक आहेत. पण आमची भावना, आमची व्यवस्थित मनोवृत्ती, आमचे शब्द समाजाने व्यवस्थित समजून घ्यावेत. 2 मुद्दे आहेत. हत्येला कधीच आम्ही समर्थन करणार जर आम्ही शाकाहारी वैष्णव आहोत, कसं काय आम्ही समर्थन करू. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, धनंजयला पाठिंबा देणं हा माझा व्यक्तिगत विषय आहे.
तो मी काय करायचं किंवा काय नाही करायचं तो माझा विषय आहे. तो माझ्या लोकतंत्रावर, माझ्या लोकशाहीवर कोणी आघात करू नये. अतिशय दोन विषय उत्तम वेगळे पद्धत- वेगळे आहेत, हे अतिशय समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. बरोबर. भगवानगडांनी अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही विवेचन करतायत. आणखी काही बऱ्याच गोष्टी या वादाच्या निमित्तानं जेव्हा येतील त्याचं देखील तुम्ही सुंदर पद्धतीने विवेचन कराल. मला असं वाटतं की ती चापटी मारली की हत्या झाली, अशाही काही गोष्टी झाल्या तर त्याचं समर्थन कसं होऊ शकतं मग? माझ्या प्रश्न लक्षात नाही आला आपला. याची तुलना होऊ शकते का? म्हणजे चापटी मारली म्हणून थोडा हत्येचं आवाज कमी. हा हा नाही, तो माझा विषयच नाही महाराज. हत्या आहेत. अपमान केला काय, चापट मारले काय किंवा काय, हत्याचं आहे. हत्याचं कधीही समर्थन नाही. आरोपींना फासावर लटकवलं गेलं पाहिजेत, हे मुख्यमंत्र्यासहित आम्ही बोलतोय. धनंजय मुंडे पण हेच बोलतायत, दोषींना फाशीची शिक्षा करा. चापट मारले काय, हत्या कशाही पद्धतीने केली तर ती हत्या आहे. तिचं समर्थन भगवानगड कधीही करणार नाही. म्हणजे या मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत आहे की कुठल्याही हत्येचं किंबहुना संतोष देशमुख यांच्या हत्येचं देखील समर्थन होणार नाही. त्यांच्या आरोपींना, गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, जे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय किंवा सगळी मंडळी म्हणतायत. पण याच मुद्द्यावर धनंजय मुंडेंची बाजू तुम्ही समजून घेतलीत. पण मला एक लक्षात सर, बोला सर, महाराज बोला. मला एक समजलं नाही की हत्येचं समर्थन भगवानगडासारखा एक धार्मिक संस्थानाने महंत करतो, हे तुमच्या डोक्यात कसं काय आलं हे मला अजून नाही महाराज, समजलं आमच्या डोक्यात नाही आलं. जेव्हा आरोपाची राळ उठते तेव्हा आम्ही आपल्याकडनं त्याचं विवेचन करून घेतो. मग आमचं मत असं आहे, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होते. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवून संतांचं बोलणं ऐका. मला राजकारणी समजू नका, अजिबात माझ्या नाही. शब्दातले चुकीचे अर्थ काढू नका. अजिबात नाही. आणि म्हणूनच आपण सुंदर संवाद साधतोय या विषयावरती. आणि आपलं जे मूळ भूमिका आपली ती आम्ही जाणून घेतोय. आणि अनेक गैरसमज जे महाराष्ट्राचे कदाचित सकाळपासून सुरू आहेत ते या निमित्ताने दूर होतील. याच मुद्द्यावर जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांनी म्हटलं की आपण धनंजय मुंडेंची एक बाजू ऐकून घेतलीत, पण तुम्हाला दुसरीही बाजू ऐकून घेण्यासाठी ते आपली कागदपत्र जे आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही देखील बातचीत करणार या संदर्भात, जर त्या आल्या किंवा त्यांनी कागदपत्र पोहोचवली तर? अतिशय सुंदर विषय आहे. मी याची भूमिका पहिल्यांदाच मांडलेली. मी फिलॉसॉफर आहे. समाजामध्ये जे काही चांगलं घडतं, वाईट घडतं, त्याला न्याय व्यवस्था आहे, त्याला पोलीस यंत्रणा आहेत आणि सत्ता आहेत. मी कागदपत्र वाचून काय करणार आहेत? मला वाटलं धनंजय खुनी नाही आहेत, हत्यारा नाही, मी समर्थन केलं. एवढ्यापुरता माझा मर्यादित विषय आहे. माझा विषय हा नाही की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय कागदपत्र आहेत, कुणी काय केलेलं आहे. तो न्यायव्यवस्थेचा भाग आहे. ज्याला न्याय हवा असेल त्यांनी न्यायालयात जावं आणि आपले कागदपत्र सादर करून मग आपली पुढचं प्रोसिजर करावं. फिलॉसॉफरला समाजामध्ये वावरत असताना त्याला समजून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हत्येचं समर्थन नाही, पण धनंजय हा खुनी नाही, त्याला मी पाठिंबा देतो. हे दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण त्या स्पष्ट समजून घ्याव्यात. ठीक आहे महाराज, आपण पुढे जाऊया. आणि याच मुद्द्यावर फिलॉसॉफरच्याच दृष्टीनं एखाद्या व्यक्तीला आपली गरज असते तेव्हा आपण त्यांच्यासाठी गडाचे दरवाजे उघडे ठेवता कायम. पण इथे प्रकाश महाजन म्हणतायत की पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना गडाचे दरवाजे बंद केलेत, मग ते राजकारण नव्हतं का, असा प्रश्न मनसे नेते प्रकाश महाजनांनी विचारला. अतिशय सुंदर प्रश्न विचारलात प्रकाश महाजन यांनी. त्यांनी मला व्यक्तिगत भेटावं आणि जो गडाचा विषय आहे, मी ABP माझावर प्रत्यक्षात आपले जे कट्टा आहेत त्यावर या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. हो, जर आपल्याला वाटत असेल पुन्हा एकदा आपण ABP कट्टा वाचा, तो वाद कशाचा आहे आणि हा वाद कशाचा आहे यातलं अंतर कळण्या इतपत आपण लहान नाही आहेत, बालिश नाही आहेत. ABP कट्ट्यावर बोललो की वाद कशाचा आहे. प्रॉपर्टीचा वाद वेगळा आहे, त्याला राजकारण आणलेले आहेत. हा वाद वेगळा आहे आणि ABP माझ्याच्या कट्ट्यावर मी हे स्पष्ट केलेलं आहे. बोला.
महाराज, आणखी एक विषय या आजच्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं समोर आला, तो म्हणजे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण होत असल्याचा एक आरोप आपण केला होता. आणि ही तेढ निर्माण कोण करतंय आणि ती कशी कमी करता येईल, एक फिलॉसॉफर या नात्यानेच आपल्याला हा प्रश्न विचारतो, कारण आपल्याविषयी आणि भगवानगडाविषयी समाजात आस्था आहे. फार चांगला प्रश्न आहे. मी मगाशी बोललो सकाळच्या भाषणामध्ये, ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत आणि माझ्यापर्यंत जाती व्यवस्था नष्ट व्हावी, किमान परमार्थात तरी नष्ट व्हावी, याचे सगळे संत प्रयत्न करतात. प्रत्येक कीर्तनामध्ये याती भलती नारी नर हे अभंग गायले जातात. कोणतीही जात असो, आणि वारकरी संप्रदायाची पुढची विशेषता आहे, नारी नर हा देखील वारकरी संप्रदाय भेद पाळत नाहीत. इतका म्हणजे मेहनतीचा विषय करून जी समाज व्यवस्था तयार झाली होती, तिला काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीय रंग देऊन संतांचं काम उद्ध्वस्त केलं. मला असं म्हणायचं, त्यांचा जो छोटा स्वार्थ आहे, आता ती म्हण मी बोलणं योग्य नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो, वादीसाठी म्हैस कापणं, छोट्याशा स्वार्थासाठी आपण एखाद्या हत्या करणं, असं जो राजकीय छोटासा स्वार्थ आहे, त्याचं समाज स्वास्थ्य बिघडवलं जाते राजकारणाकडून. आणि जे वाईट लोक आहेत त्यांना आम्ही वारकरी करून कीर्तनकार बनवत आहेत. या दोघातलं अंतर तर लक्षात घ्या आपण. महाराज, हीच जातीय तेढ कमी करण्यासाठी किंबहुना नष्ट करण्यासाठी राजकीय नेते आणि संत महंत यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? आपण तर प्रयत्न करताच आहे, पण बाकीच्या मंडळींकडनं त्यांनी अतिशय सुंदर आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांचा ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी पहिली जातीय समानता केली होती. त्या काळामध्ये त्या काळातले जे बहुजन सामान्य माणसं होते, सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, जातीय समानता करून यांना शिष्य न बनवता संत बनवलं. ही महान कार्य, सामाजिक कार्य ज्ञानोबरायांचं राजकारणी लोकांनी आठवा, की वारकरी संप्रदायाचा जो बेस आहे, पाया आहेत, तो जातीरहित व्यवस्थेवर आहेत. आणि एक चांगला मुद्दा सांगतो मी, आम्ही जेव्हा मधुकरी मागून शिकलो त्यावेळेस लोकांनी आम्हाला आमची जात पाहून भाकर दिलेली नाहीत. म्हणून आम्ही जेव्हा विद्वान आणि कीर्तनकार होतो तेव्हा जातीवाद करणं हे महापाप आहे. हे राजकीय लोकांना आणि सगळ्याला सांगतो, जे जे करतील त्यांना अशांतता, दुःख भोगावंच लागणार आहेत. म्हणून साधू संतांनी आणि राजकारणी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी जातीवाद करू नये, संतांप्रमाणे वागावं. ज्या कीर्तनकाराला बोलं बाळं नाही त्यांनी जातीवाद करू तरी काय फायदा आहे? महाराज, धन्यवाद. सकाळपासून वेगवेगळ्या विषयांवरती अनेकांनी आरोप केले, प्रत्यारोप झाले, पण या संदर्भात आपली नेमकी भूमिका आपण ABP माझाच्या माध्यमातून 0 ओव्हरमधनं मांडलीत, त्याबद्दल आपले आभार. आणि पुन्हा आपल्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा राहील. मी ABPचे आभार मानतो की मला मोकळं व्हायची संधी दिली. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.